नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मधील बघा काल आणि आज लागलेल्या पदांचा निकाल येथे बघणार आहोत। परंतु त्यापूर्वी बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 मधील ज्या पदांची बघा परीक्षा बाकी आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट बघा येथे मिळत आहे मित्रांनो। आणि त्यावरती जे आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओसुद्धा या व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर बघा, जिल्हा परिषदेमधील तुम्हा सर्वांना माहिती आहे की ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका इत्यादी पदांची जी आहे परीक्षा बाकी आहे मित्रांनो। आणि त्यामधील जे आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षेची जी आहे त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो। 29 तारखेला जे आहे त्या पदाची परीक्षा तिथे होणार आहे आणि त्यावरती आपण एक सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता। त्यामध्ये आपण ऑथेंटिकेट माहिती तिथे दिलेली आहे। तर पहा, तुम्ही ते बघू शकता मित्रांनो, बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत सिनियर असिस्टंट बघा या पदाचा इथे निकाल लागलेला आहे। आणि त्यानंतर बघा इथे रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर असिस्टंट या पदाचा इथे निकाल लागलेला आहे। त्यानंतर बघा सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत एक्सटेन्शन ऑफिसर जे पंचायत म्हणजे विस्तार अधिकारी पंचायत बघा या पदाचा इथे निकाल लागलेला आहे। आणि सोबतच बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर असिस्टंट या पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर बघा येथे सिनियर असिस्टंट या पदाचा सुद्धा निकाल लागलेला आहे। तर पहा मित्रांनो, ही जी निकाल आहे तुम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन जे आहे तुम्ही बघू शकता। आणि त्यासोबतच बघा इथे वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गत सिनियर असिस्टंट या पदाचा निकाल आलेला आहे आणि ज्युनियर असिस्टंट या पदाचा सुद्धा इथे निकाल आलेला आहे वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गत। आणि अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत सिनियर असिस्टंट या पदाचा इथे निकाल आलेला आहे। त्यानंतर बघा नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर असिस्टंट या पदाचा इथे निकाल आलेला आहे। आणि बीड जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक बघा या पदाचा इथे निकाल आलेला आहे। व अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत सुद्धा ज्युनियर असिस्टंट या पदाचा निकाल इथे आलेला आहे। त्यानंतर गडचिरोली अंतर्गत ज्युनियर अँड सिनियर असिस्टंट बघा या दोन्ही पदाचा इथे निकाल आलेला आहे जिल्हा परिषदेचा। आणि मित्रांनो बघा, जसजसे हे निकाल लागत आहेत जिल्हा परिषदेचे त्याच्यानुसार जे आहे वेळापत्रकाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे प्रसिद्ध होत आहे मित्रांनो। आणि ज्या पण उमेदवारांची नावं इथे मेरिट लिस्टमध्ये आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तेथे मेल तेथे येणार आहेत। त्यामुळे तुमचा मेल जो आहे तो सतत चेक करत राहा मित्रांनो, तुम्हाला केव्हा पण जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जो आहे मेल तेथे रिसीव्ह होऊ शकतो। आणि जी पुढची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर बघा जिल्हा परिषदेची येथे पूर्ण होणार आहे। आणि बघा त्यासोबतच जे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांची तारीखसुद्धा इथे त्या परीक्षेची तारीखसुद्धा इथे आलेली आहे। आणि लवकरच जे ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक सेविका या पदाची जी परीक्षा बाकी आहे त्या संदर्भातसुद्धा अपडेट तिथे मिळणार आहे। त्यासाठी बघा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण त्यावरती जे आहे अपडेट तिथे देत असतो। तर पहा, व्हिडिओ थांबूया, आपण इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।